सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज येथे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव टेम्पोवर जाऊन आदळल्यानं दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। नंदकुमार तानाजी वायदंडे वय वर्ष 50 राहणार कोसारी तालुका जत असं त्यांचं नाव आहे। यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे। जत तालुक्यातील कोसारी येथील नंदकुमार वायदंडे हे पत्नीसह कोल्हापूर इथं मुलगी व जावई यांना भेटण्यासाठी निघाले होते। मिरजेत आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ते कोल्हापूरकडे निघाले होते। यावेळी कोल्हापूरहून मिरजकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोला वायदंडे यांच्या दुचाकीची धडक बसली। यामध्ये नंदकुमार वायदंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे। पत्नीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद आहे। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।